वेलकम, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल सी ए विनोद चितळे. आज आपण रिवाइज रिटर्नवर एक व्हिडिओ बनवणार आहोत. कारण आज आहे 30 तारीख आणि उद्या 31 डिसेंबर रिवाइज रिटर्न करण्याची शेवटची तारीख आहे. रिवाइज रिटर्न आय-टी-आर अंडर सेक्शन 139 सबसेक्शन 5 ऑफ इन्कम टॅक्स आहे. रिवाइज रिटर्न म्हणजे काय? व्हॉट इज रिवाइज रिटर्न? जर तुम्ही आधी आय-टी-आर फाईल केला असेल आणि त्यामध्ये जर इन्कम चुकली, डिडक्शन चुकलं, बँक इंटरेस्ट चुकला, कॅपिटल गेन मिस झाला, रॉंग आय-टी-आर फॉर्म वापरला असेल, तर चूक दुरुस्त करण्यासाठी रिवाइज रिटर्न फाईल केला जाऊ शकतो. म्हणजे काही मिस्टेक झाली असेल आय-टी-आर मध्ये तर आपण ती चेंज करू शकतो. त्यालाच रिवाइज रिटर्न बोलतात. रिवाइज रिटर्न कोण फाईल करू शकतो? ज्यांनी ओरिजिनली आय-टी-आर फाईल केली, टाइम बाय रिटर्न नाही झालं आणि नोटीस आल्याशिवाय जर स्वतःहून जर करेक्शन काही करायचं असेल, ते लोक रिटर्न फाईल रिवाइज करू शकतात. ज्यांनी आय-टी-आर अजून फाईलच केली नाही ते रिटर्न रिवाइज करू नाही शकणार. म्हणजेच काय? ओरिजिनली रिटर्न जर फाईल केलं असेल तुम्ही 31 जुलैच्या अगोदर किंवा एक्सटेन्शन मिळाल्याच्या जी काही ड्यू डेट असेल त्याच्या अगोदर, तर आपण रिवाइज रिटर्न फाईल करू शकतो. पण जर ओरिजिनल रिटर्न फाईल केलंच नसेल तर रिवाइज रिटर्न करणं पॉसिबल नाही. रिवाइज रिटर्न कधीपर्यंत करू शकतो? कधीपर्यंत करू शकतो त्याची टाइम लिमिट असते. टाइम लिमिट ऍज पर लॉ म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये मेन्शन केलेली आहे. बिफोर 31 डिसेंबर ऑफ असेसमेंट इयर ऑर बिफोर कम्प्लिशन ऑफ असेसमेंट इयर विच एव्हर इज बिफोर कम्प्लिशन ऑफ असेसमेंट विच एव्हर इज अर्लियर. म्हणजेच काय? 31 डिसेंबरच्या अगोदर किंवा असेसमेंट कम्प्लीट व्हायच्या अगोदर. तर आपण अज्युम करून झालो की असेसमेंट कंप्लीट नाही होते 31 डिसेंबरच्या अगोदर, तर 31 डिसेंबरच लास्ट डेट असते. मोस्टली हीच केस अवेलेबल असते. एक्झाम्पल फायनान्शियल इयर 24-25, असेसमेंट इयर 25-26 मध्ये समजा रिवाइज रिटर्नची लास्ट डेट आहे 31 डिसेंबर. कारण असेसमेंट अजून कंप्लीट झालं नाही, अज्युम करून झालं, त्यामुळे 31 डिसेंबर म्हणजे उद्याची लास्ट डेट राहणार आहे. आता रिवाइज रिटर्न किती वेळा फाईल करता येते? तर लॉ अलाउज मल्टिपल रिव्हिजन. म्हणजे काय? आपण किती वेळाही रिवाइज रिटर्न फाईल करू शकतो, पण प्रत्येक वेळी लेटेस्ट रिवाइज रिटर्न व्हॅलिड राहतो. म्हणजेच काय? लेटेस्ट जो रिवाइज रिटर्न असेल तोच व्हॅलिड राहणार. पण जर असेसमेंट कंप्लीट झाल्यावर मात्र रिवाइज करता येणार नाही. समजा मी जर ओरिजिनल रिटर्न फाईल केलाच नसेल, तर मग तर रिवाइज रिटर्न करू शकणार नाही. मग काय करायचं? त्या केसमध्ये आपण बिलेटेड रिटर्न फाईल करू शकतो. बिलेटेड रिटर्न बद्दल थोडंसं जाणून घेऊया. बिलेटेड रिटर्न सेक्शन 139 सबसेक्शन 4 मध्ये फाईल होतो. म्हणजेच काय? 31 जुलै किंवा डेट एक्सटेन्शन मिळाल्यानंतर जे काय असेल डेट, त्या डेटच्या नंतर जर आपण रिटर्न फाईल करतोय पण 31 डिसेंबरच्या अगोदर फाईल करतोय तर बिलेटेड मध्ये फाईल. पण बिलेटेड रिटर्नला पेनल्टी असते. 5 लाखाच्या खाली इन्कम असेल तर 1000 रुपये, 5 लाखाच्या वरती असेल तर 5000 रुपये. आणि मग बिलेटेड रिटर्न आपण रिवाइज करू शकतो का? तर बिलेटेड रिटर्न पण आपण रिवाइज करू शकतो एन नंबर ऑफ टाइम्स, पण 31 डिसेंबरच्या अगोदर. आता कंपॅरिझन करूया. सेक्शन 139 सबसेक्शन 4 मध्ये बिलेटेड रिवाइज फाईल होतो आणि रिवाइज रिटर्नसाठी सेक्शन 139 फाईल होतो. पर्पज आहे लेट फायलिंग. कारण ओरिजिनली फाईल नाही झालं, मग लेट फाईल करू शकतो आपण. आणि रिवाइज रिटर्नचा पर्पज आहे करेक्शन करण्यासाठी. लेट फीज बिलेटेड मध्ये लेट फीज लागते, रिवाइज रिटर्न मध्ये लागत नाही, कारण आपण ओरिजिनली रिटर्न ऑन टाइम फाईल केलेला असतो. रिवाइज दोन्ही रिटर्न करता येतात, पण 31 डिसेंबरच्या अगोदर. रिवाइज रिटर्न मध्ये काय बदल करता येतात? सॅलरी किंवा इन्कम किंवा बिझनेस इन्कम, काही इन्कम असेल ऍड करायची असेल, कमी करायची असेल, बँक इंटरेस्ट एक्झाम्पल एफडी इंटरेस्ट असेल किंवा कॅपिटल गेन असेल किंवा डिडक्शन कोणते पण क्लेम करायचे असेल, एटीसी, एटीडी किंवा अदर कोणताही सेक्शन, लॉस करेक्शन असेल किंवा रॉंग आयटीआर फॉर्म करेक्शन असेल, इव्हन आपण आयटीआर फॉर्म पण चेंज करू शकतो. पण पॅन कार्ड, आधार कार्ड आणि असेसमेंट इयर चेंज करता येणार नाही आपल्याला. रिवाइज रिटर्न कशी फाईल करायची, प्रोसिजर आहे याची आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. एक शॉर्ट प्रोसेस सांगतो फक्त. इन्कम टॅक्स पोर्टल लॉग इन करायचंय, फाईल इन्कम टॅक्स डेटावर सिलेक्ट करायचं, तिथे टॅब असतो, त्याच्यानंतर रिवाइज रिटर्न सिलेक्ट करायचं, ओरिजिनलचा आयटीआर एक्नॉलेजमेंट नंबर टाकायचा आणि करेक्ट डिटेल फाईल करून सबमिट व्हेरीफाय करून घ्यायचं. याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेन की आयटीआर कसा फाईल करायचा, ओरिजिनल, रिलेटेड असो किंवा रिवाइज असो. आता रिवाइज रिटर्न आणि रिफंडचं थोडं एक कॉम्बिनेशन आहे. कारण काय? 31 जुलैला जर आपण रिटर्न फाईल केलं किंवा डेट एक्सटेंड मिळाली असेल त्या डेटच्या अगोदर, तर आजपर्यंत 4 महिने झाले जवळजवळ. तर 4 महिन्यामध्ये आतापर्यंत रिफंड प्रोसेस झाला असता, रिफंड क्रेडिट पण झाला असता. पण सपोज तुम्ही जर रिटर्न रिवाइज केलं आजच्या डेटला किंवा त्याच्यानंतर कधी, तर
जो लेटेस्ट रिवाइज केलेला रिटर्न असेल तो कन्सिडर केला जाईल. मग तिथपासून आजपर्यंत प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागेल किंवा आज आपण रिटर्न रिवाइज केला तर मग प्रोसेस लेटेस्ट ITR पकडला जाणार. म्हणजे आजचा जो ओरिजिनल रिटर्न आहे ना तो प्रोसेस पकडला जाईल, ओरिजिनल पकडला जाईल, जो रिवाइज आपण करणार आहे तो. त्यामुळे मग आजपासून तुमच्या रिफंडसाठी मग पुन्हा थोडा प्रोसेसिंगला वेळ लागेल. ITR जाऊन प्रोसेस होणार नाही तोपर्यंत रिफंड येणार नाही. एक स्टेटमेंट वाचूया इथे, रिवाइज रिटर्न सुपरसेट्स ओरिजिनल रिटर्न फॉर रिफंड प्रोसेसिंग, जे मी आता सांगितलं. ओरिजिनल रिटर्न फाईल केला त्यानंतर आपण रिवाइज रिटर्न आज सपोज 30 तारखेला 21 तारखेला फाईल करतोय, तर मग जो रिवाइज रिटर्नची जी फाईल असेल, जे आपण रिवाइज केला असेल, तो तिथपासून रिफंडसाठी कन्सिडर केला जाईल. मग तुम्हाला अजून थोडा वेळ लागेल रिफंड येण्यासाठी. तर रिवाइज रिटर्न फाईल नाही केलं तर काय होऊ शकतं त्याच्यावरती पाहूया. कारण रिवाइज रिटर्न फाईल नाही केलं तर रॉंग इन्कम रिपोर्ट झालेली असेल, शीटसाठी राहील. मग आपण करेक्शन नाही केली समजा की फ्युचरमध्ये फ्लोटिंग येऊ शकते, डिमांड तर येणारच येणार. 143(1) मध्ये पॅनल्टी इंटरेस्ट पॉसिबल असू शकते. म्हणजेच काय, इन्कम आपण चुकीची फाईल केली आणि करेक्शन केलीच नाही तर जी चुकीची इन्कम झाली तर त्यावरती रिटर्न प्रोसेस होईल. त्यामुळे मग डिमांड येऊ शकेल आणि डिमांड आली तर मग फ्लोटिंग पण येऊ शकते. पॅनल्टी इंटरेस्ट लागणार तर वेगळाच. थोड्याशा टिप्स घेऊया, हे सगळं नको व्हायला म्हणून. नोटीस येण्याआधी व्हॉलेंटरी रिवाइज करणं सेफ असतं. म्हणजेच काय, सपोज मिस्टेक चुकीची आहे सिम्पली करेक्शन करा आणि सेफ व्हा. AIS मध्ये पण काही दिसू शकतं जे आपण ओरिजिनली फाईल करायला राहिलं असेल तर ते घेऊन आपण फाईल करू शकतो. नंतर पोर्टल स्लो होतो किंवा रिवाइज रिटर्न फाईल करताना लास्ट डेटला थांबण्यापेक्षा अगोदरच करून क्लिअर व्हायचं. आणि एखादी छोटी मिस्टेक असली तरी सुद्धा पूर्ण रिटर्न इम्पॅक्ट होतो. त्यामुळे ओरिजिनली काही मिस्टेक असेल छोटी तरी सुद्धा रिवाइज रिटर्न करून सेफ व्हायचं. कन्क्लुजन एकदम असेल, जर तुमच्या ITR मध्ये कोणतीही चूक असेल तर 31 डिसेंबर पूर्वी रिवाइज रिटर्न फाईल करणं महत्वाचं आहे. रिवाइज रिटर्न इज अ पॉवरफुल compliance tool to correct the genuine mistakes and avoid the future attack issues. म्हणजेच गव्हर्नमेंटने आपल्याला एक छोटासा टूल्स दिला जो खूप महत्वाचा आहे की ओरिजिनल रिटर्न मध्ये जर काही मिस्टेक झाली असेल तर रिवाइज मध्ये आपण त्याला करेक्शन करू शकतो आणि फ्युचर नोटिसेस, डिमांड आणि इंटरेस्ट पॅनल्टी पासून वाचू शकतो. तर रिवाइज रिटर्न वर आपला सगळा स्टडी करून झालेला आहे. तुम्हाला कळलं असेल रिवाइज रिटर्न काय करायचंय. आणि आज मी हा व्हिडिओ का पोस्ट करतोय कारण उद्याची लास्ट डेट आहे. तर तुमच्या रिटर्न मध्ये जर काही मिस्टेक असेल तर आजच रिटर्न रिवाइज करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ आपण रिलेटेड बनवूया किंवा तुम्ही कमेंट मध्ये पोस्ट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशा संदर्भात हवी आहे, त्यावर आपण व्हिडिओ बनवू जेणेकरून नॉलेज शेअर केलं जाईल. आणि आमचा एम आहे या चॅनल वरून नॉलेज शेअर करणे. त्यामुळे तुम्हाला जर कोणत्या एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा. तसेच हा चॅनल आपण मराठी आणि हिंदीमधून अवेलेबल करून देतोय जेणेकरून आपल्याला आपल्या डेली अफेअर्स, करंट अफेअर्स, इन्कम टॅक्स, GST, टॅली, एक्सेल बद्दल नॉलेज आपण शेअर करणार आहोत त्याच्यामध्ये. तर हे नॉलेज शेअर करण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अशा काही PDF देईन ज्या तुमच्या कामाला येतील. तर तुम्हाला हव्या असतील PDF तर मी त्या कमेंटमध्ये तुम्हाला शेअर करेन किंवा माझा WhatsApp नंबर आहे 4970103005 नंबरवरती WhatsApp करा. मी तुम्हाला या PDF अवेलेबल करून देईन. जर तुमचं रिटर्न रिवाइज झालं नसेल किंवा काही करेक्शन असतील तर आजच तुमच्या CA किंवा टॅक्स कन्सल्टंटला किंवा स्वतःहून तुम्ही जर सेल्फ फाईल करत असाल तर स्वतः फाईल करून रिवाइज करून करेक्ट इन्कम पोस्ट करा जेणेकरून फ्युचरमध्ये इंटरेस्ट पॅनल्टी येणार नाही, डिमांड येणार नाही, नोटिसेस येणार नाही. थँक्यू.